दरम्यान एक मोठी बातमी नवी मुंबई पोलीस दलात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे। अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षात कार्यरत असलेले पोलीस हवालदार अनिल सुखदेव मांडोळे यांचा कोपरखैरणे येथील नटराज लेडीज बारमध्ये मद्यप्राशन करत नृत्य करणाऱ्या महिलांवर पैसे उडवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय आणि या प्रकारानंतर मांडोळे यांना सेवेतनं निलंबित करण्यात आलेलं आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी नवी मुंबईत गोपनीय भेट दिल्याची माहिती समोर आलेली आहे। पोलीस प्रशासनात हालचालींना वेग आलेला आहे। या प्रकरणामुळे पोलीस शिस्त, नैतिकता आणि विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। पोलीस हवालदार बारमध्ये पैसे उडवतानाचा व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे। राहुल कांबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। राहुल, काय अधिकचे अपडेट्स आहेत? आपण पाहतोय सौरभ, या व्हिडिओमध्ये जे चित्र दिसतंय ते एक पोलीस हवालदार आहेत अनिल सुखदेव मांडोळे, बक्कल क्रमांक 132। कोपरखैरण्यामध्ये एक बार आहे, नटराज बार, फार फेमस बार आहे। त्या ठिकाणी हे पैसे उडवताना त्या ठिकाणी दिसतात आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे जे कार्यरत आहे ते ASTO, अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग विंग, म्हणजे आपण बातम्या केल्या होत्या की मिसिंग मुली नवीनमध्ये होतात वगैरे, ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तपास सगळ्यात जास्त करण्याचं काम ASTचं असतं, म्हणजे अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग विंगचं। मग हेच पोलीस मुली ज्या अंडर 18 मुली मिसिंग होतात त्यांच्या तपासाचं काम सोडून या ठिकाणी पैसे उडवताना दिसतात। त्याच्यामुळे कुठेतरी पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होते। आणि अशाच प्रकारची घटना एक 4 महिन्यापूर्वी घडली होती। औदुंबर जाधव करून एक पोलीस हवालदार आहेत, ते सुद्धा असंच APMC मध्ये एका बारमध्ये पोलीस पैसे उडवताना आढळून आले। त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, परंतु त्यांना परत 2 महिन्यानंतर त्यांना परत ड्युटीवरती घेतलं, म्हणजे थोड्या वेळासाठी त्यांना निलंबित केलं होतं, पण परंतु 2 महिन्यानंतर परत त्यांना या ठिकाणी म्हणजे ऑफिशियली कामावरती घेतलेलं आहे। आणि अशी परिस्थिती होती की फक्त 2 ते 3 महिने त्यांना निलंबित केलं जातं आणि परत त्यांना ड्युटीवरती घेतलं जातं। सध्या ते स्ट्रायकिंगला कळंबोली या ठिकाणी आहेत आणि ते काम सध्या कोपरखैरणे पोलीस ठाण्यामध्ये करतात। आता यातील पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे काय कारवाई करतील याच्याकडे सुद्धा आता नवी मुंबईकरांचं लक्ष लागले। सौरभ, निश्चितच राहुल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।